ते मी निघू आता बाबुलवाडीला. तुम्ही इथेच थांबताय ना? नाही, मी पण येते. येते म्हणजे? अहो तुम्ही आज जो साहेबांना एवढी मोठी चांगली बातमी सांगितलीत ना, म्हणजे त्यांनी ऐकून घेतलं ना? काय म्हणाले साहेब? ते घरी नाही आहेत. मी राजकुमार सरांना भेटले. बहुतेक सारंग सरांचा राग अजून निवळलेला नाही. राग? अहो कसला राग? अहो तुम्ही तर एवढी मोठी चांगली बातमी ते बाप होणारे सांगायला गेलो होतात ना. अहो ही बातमी ऐकल्यावर कुठला बाबा असा रागून बसेल? माहित नाही. बहुतेक नशिबात अजून थोडी परीक्षा लिहिली असेल. पण मी ते रिपोर्ट्स राजकुमार सरांना दिले. मला राजकुमार सरांनी शब्द दिलाय की ते सगळं नीट समजावून सांगतील सारंग सरांना. आता बघूयात उद्या सारंग सर बाबुळवाडीला मला घ्यायला येतात की नाही. पण म्हणजे तुम्ही साहेबांना भेटलाच नाही? शक्यच झालं नाही. ते घरी नव्हतेच. आपण जाऊयात का? मला अस्वस्थ वाटतंय. मला उचलत नाहीये. दादाचा फोन आला होता मला. तो म्हणाला की सावली इथे आली होती, त्याला भेटून गेलीये. काय? सावली घरी येऊन गेली? अरे पण मग ती आत का नाही आली घरात? आणि आपल्याला कोणाला हाकही नाही मारली तिने? इगो, अहंकार, ती नाही येणार परत या घरात. जाताना वर तोंड करून सांगून गेली ना. याच दारात उभी राहिली होती. म्हणाली या घराचा उंबरठा मी परत ओलांडणार नाही. हो ना? नाही येणार ती. हे बघ, मला वाटतं सावलीचा राग शांत झाला ना की ती येईल घरामध्ये. शेवटी तिचंच घर आहे ना. दादा काय झालं? सावली भेटली ना तुला? काय बोलली ती? ऐक ना, मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती समजून घ्यायलाच तयार नाही. रागामध्ये एवढा कडेलोट झालाय तिचा की एवढा टोकाचा निर्णय घेतला तरी माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीये ती. काय टोकाचा निर्णय काय घेतलाय? काय बोलली ती? 5 तास तिला समजवत होतो की बाई जरा माझं ऐकून घे. सारंग आत्ता बाहेर गेलाय, तो आल्यानंतर तुम्ही बोला ना. हा बाबा, म्हणजे बसून एकमेकांच्या समोर बसून प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन मिळतच ना आपल्याला. ती ऐकून घ्यायलाच तयार नाही रे. तुला फोन करतो तो तुझा फोन लागेना, नेटवर्कच्या बाहेर असशील. मग ती वैतागली आणि मला म्हणाली ही फाईल तुम्ही ठेवा आणि निघून गेली. फाईल? कसली फाईल आहे? हे बघ सारंग, यातलं वाचून मला सुद्धा धक्का बसलाय. माझा विश्वास बसत नाही तिने हे जे काही लिहिले त्यात. तू बघ. हे शक्य नाही आहे दादा. नाही हे नाही होऊ शकत असं. काय आहे काय त्या पेपर्स मध्ये? हा, सावलीने डायव्होर्स मागितलाय सारंगासोबत. काय? एक सेकंड दाखव मी. ती म्हणाली माझी चूक नसताना या घरात माझा अपमान झाला. जिथे माझा नवराच माझ्या अंगावर हात उचलतोय त्या घरात मला राहण्यात इंटरेस्ट नाही. त्याच्या आईने माझा अपमान केला तरी तो माझ्या बाजूने खंबीरपणे उभा राहिला नाही. अशा माणसाबरोबर तिला संसार करायचा नाहीये सारा. जो माणूस स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही, आईच्या पदराखाली कायमचा राहतो. नाही, सावली असं काही करणं शक्यच नाही. सावली नाही करणार दादा असं. तिची सही आहे यावर. तू बघ. हे बघ सारंग, ऐक माझं. ती म्हणाली की मला तर खरे हे पेपर सारंगच्या तोंडावर मारायचे होते, कारण या घराशी या माणसाशी मला कुठलाही संबंधच ठेवायचा नाही. तर मी का थांबू? म्हणून लवकरात लवकर या डिवोर्स पेपरवर सह्या करा आणि मला मोकळं करा असं म्हणाली. सावलीचं प्रेम आहे माझ्यावर, ती नाही करू शकत असं. खरं आहे तुझं. तिचं खरंच खूप प्रेम होतं, पण
म्हणजे तूच बघ ना, ही सही सावलीचीच आहे ना? बघ. हा, बरोबर आहे. तू माझ्यावर कसा विश्वास ठेवणार? पण मी कसं पटवून देऊ याला? आउटडोअरचा जो सीसीटीव्ही फुटेज आहे त्याचा ऍक्सेस आहे ना तुला? चल चेक कर ना, प्लीज 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 कर ना. मी तुला सांगतोय म्हणून कर. कॅमेरा टुक. मी हात जोडतोय तिच्या समोर. दाखव. मागे मागे थोडस. हा बघा थोडस माग, हे इथपासून. नाही, हे खोटं आहे. बस बस झालं सारंग, आता नाही. या मुलीला आपण माफ करायचं नाही. हिच्यासाठी आपल्या घराचे दरवाजे आता कायमचे बंद होतील ना, कायमचे. तुला हिला आपल्या घरात घ्यायचंय? या पोरीला जिनं तुझा, माझा, आपल्या घरच्यांचा, आपल्या घराण्याचा अपमान केला, त्या पोरीला तुला घरात घ्यायचंय? हो, नाही घ्यायचं. सावलीवर खूप प्रेम केलंय मी. माझा एवढा तिरस्कार करते ती. आईचा पण अपमान केलाय तिने, माझ्या प्रेमाचा पण अपमान. हे शक्य नाही. सारंग